नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच कोणाला भूतानच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना या भूतानच्या नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आलेला आहे. या ज्या पूनम खेत्रपाल सिंग आहेत या WHO दक्षिण आशिया प्रादेशिक संघटनेच्या संचालक आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार आहे या पुरस्काराने सुकृता पॉलकुमार यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना त्यांच्या सॉल्ट अँड पेपर सिलेक्टेड पोएम्स या पुस्तकासाठी हा 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्याबरोबरच हा पुरस्कार सामाजिक कार्यासाठी अभिजित बॅनर्जी यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये $5,000 रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. व हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 2018 मध्ये अमेरिकेच्या पीटर बुंडेलो यांनी सुरू केला होता आणि हा पुरस्कार शांतता, साहित्य, कला, शिक्षण आणि मानवी हक्क या विविध श्रेणीमध्ये देण्यात येतो. प्रश्न क्रमांक 2. इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण ठरल्या आहेत? आता नुकतेच इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनने विटा दानी यांची संचालन समितीच्या सदस्य म्हणून निवड केलेली आहे व त्या यापदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. विटा दानी यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी जलस दानी यांच्यासोबत दानी फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. तसेच त्या अभिषेक बच्चन आणि महेंद्र सिंग धोनीसह चेन्नईयन फुटबॉल क्लबच्या सहमालक देखील आहेत आणि त्या अल्टिमेट टेबल टेनिसच्या अध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत आहेत. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महिलांनी प्रथमच महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. नासाचे मार्स रोव्हर चालवणारी पहिली भारतीय महिला ही अक्षता कृष्णमूर्ती ठरली आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला या कमांडर पी देवस्थळी बनल्या आहेत. लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक या अवनी चतुर्वेदी आहेत. शौर्य पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी या दीपिका मिश्रा आहेत. भारतीय सशस्त्र दलात एटी कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला मनीषा पाधी. क्रॅश फायर टेंडर चालवणाऱ्या देशातील पहिल्या महिला दिशा नाईक. मिलिटरी हॉस्पिटल सर्व्हिसेसच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला साधना सक्सेना नायर. ओडिशा विधानसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा प्रमिला मलिक. ब्रिटनमधील पुरुषांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणाऱ्या पहिल्या महिला स्यू रेडफर्न. कंबोडिया देशाच्या नॅशनल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्षा या कोन सुद्री बनल्या आहेत. तर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला लोको पायलट या सुरेखा यादव आहेत. प्रश्न क्रमांक 3 पहा. मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर आता हा जो 2023 चा मिस कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल पुरस्कार आहे या पुरस्काराने अभिनेत्री आस्था रावल यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही या स्पर्धेची 5वी आवृत्ती होती आणि प्रथमच या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच कुवेतचे 17वे अमीर म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर आता कुवेतचे 17वे अमीर म्हणून शेख मेशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांनी शपथ घेतलेली आहे. त्यांच्या आधी या पदावर शेख नवाफ अल अहमद अल जाबेर अल सबाह हे कार्यरत होते, पण आता त्यांचं निधन झाल्यानंतर शेख मेशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह हे कुवेतचे 17वे अमीर बनलेले आहेत. मित्रांनो, या आधीचे जे शेख नवाफ आहेत हे 2020 मध्ये आमिर बनले होते आणि त्यांचं 16 डिसेंबर रोजी निधन झालेलं आहे. तोपर्यंत ते आमिर म्हणून कार्यरत होते. मित्रांनो, त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात 1 दिवसाचा राजकीय शोक पाळण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 5 पहा. सागरी सहकार्यावर हिंद महासागर नौदल प्रमुखांच्या परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर या सागरी सहकार्यावरील हिंद महासागर नौदल प्रमुखांच्या परिषदेचं आयोजन बँकॉक या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. ही जी परिषद आहे ही 19 ते 22 डिसेंबर दरम्यान पार पडलेली आहे व ही या परिषदेची 8वी आवृत्ती होती. आणि मित्रांनो, या परिषदेदरम्यान रिपब्लिक ऑफ कोरिया नेव्हीचा नवीन निरीक्षक म्हणून समावेश करण्यात आला असून आता या IONS मधील एकूण संख्या ही 34 पर्यंत वाढलेली आहे. या 34 पैकी 25 सदस्य आहेत आणि 9 निरीक्षक देश आहेत. बरं, हे जे IONS आहे याचं उद्घाटन संस्करण कुठे आयोजित करण्यात आलं होतं? तर 2008 मध्ये या परिषदेचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलं होतं.
आणि भारताने 2008 ते 10 पर्यंत याचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर कोणत्या राज्याने मुलींसाठी केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच राजस्थान या राज्याने मुलींसाठी केजी ते पीजी पर्यंत शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबरोबरच राजस्थानच्या नवीन सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस ठाणे आणि महिला डेस्क तयार करण्याचा निर्णय घेतला असून राजस्थानमधील सर्व शहरामध्ये अँटी रोमिओ पथके सुद्धा तयार करण्यात येत आहेत. मित्रांनो, आता राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत, तर भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री बनले असून उपमुख्यमंत्री म्हणून दिया कुमारी आणि प्रेमचंद बरवा यांनी शपथ घेतलेली आहे. राजस्थानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, राजस्थानचे राज्यपाल हे कलराज मिश्रा आहेत आणि इंदिरा गांधी कालवा हा राजस्थानमध्ये स्थित आहे. बरं, राजस्थानमध्ये एकूण किती नॅशनल पार्क आहेत, तर 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते, तर रणथंबोर नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क, मरुभूमी नॅशनल पार्क आणि मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि जर आपल्याला असं विचारलं की माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे, तर हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, 2024 मधील 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलं आहे? तर आता पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत व आता ते या भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला हजर राहणारे फ्रान्सचे 6वे नेते ठरणार आहेत. मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, कारण याआधी 75व्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे मुख्य अतिथी म्हणून भारतात येणार होते, पण काही कारणामुळे त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. त्यासाठी आता इमॅन्युएल मॅक्रॉन हे 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. बरं, याआधी आपण पाहिलं होतं की 14 जुलै रोजी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेड आयोजित करण्यात आला होता व त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झाले होते. बरं, भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे कोण होते, तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्नो हे 1950 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे पहिले प्रमुख पाहुणे होते. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते, तर इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. आणि मित्रांनो, कोरोनामुळे 2021-22 मध्ये कोणालाही आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्याआधी 2020 मध्ये ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो हे मुख्य अतिथी होते. 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा, तर 2018 मध्ये आसियान देशांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 2017 मध्ये संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद, तर 2016 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद हे प्रमुख अतिथी होते. हे सुद्धा नोट करून घ्या. जोड्या लावा म्हणून यावर सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8 पहा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रपती डॉक्टर व्ही व्ही गिरी यांच्या सून डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचे नुकतेच वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर आता या ज्या डॉक्टर व्ही मोहिनी गिरी आहेत, यांना 2007 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. बरं, त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोणत्या साली होत्या, तर 1995 ते 1998 पर्यंत त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांनी 1972 मध्ये वार विडोज या असोसिएशनची स्थापना केली होती व 1979 पासून त्या गिल्ड ऑफ सर्व्हिस या नवी दिल्ली स्थित सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. बरं, यांचे काही महत्त्वाचे पुस्तक सुद्धा आहेत, त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये स्टेटस ऑफ एल्डरी वुमन इन इंडिया, कन्या, एक्सप्लॉयटेशन ऑफ लिटल एंजल्स आणि डिप्राइव्ड डेव्हिस, वुमन्स अनइक्वल स्टेटस इन सोसायटी ही त्यांची काही महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत. आता प्रश्न क्रमांक 9 पहा, श्रीलंकेच्या गोल्डन आउल अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? मित्रांनो, श्रीलंका या देशाद्वारे गोल्डन आउल अवॉर्ड दिले जातात व यावेळेस हा पुरस्कार सुमित महाजन, मेजर रोहित आणि सनी शर्मा या तीनही व्यक्तींना देण्यात आलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा जो अवॉर्ड आहे हा लष्करी क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो व यावेळेसचा हा अवॉर्ड भारतीय सशस्त्र दलातील या 3 अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे. या अवॉर्डचं वितरण श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे हा भारतामध्ये दरवर्षी
24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 24 डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर 24 डिसेंबर 1986 पासून भारतामध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला होता. त्यासाठी हा दिवस 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, हा जो 1986 चा कायदा आहे, यामध्ये 2019 मध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. व यावेळच्या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची थीम काय आहे? तर एम्पॉवरिंग कन्झ्युमर्स थ्रू क्लीन एनर्जी ट्रान्झिशन्स अशी यावेळच्या राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनाची थीम आहे. बरं, जगामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर 15 मार्च रोजी हा जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आणि मित्रांनो, यासहच हे सुद्धा नोट करून घ्या, 21 डिसेंबर रोजी प्रथमच जागतिक बास्केटबॉल दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि 21 डिसेंबर हा दिवस जागतिक बास्केटबॉल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा 25 ऑगस्ट 2023 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती व त्यानुसार यावर्षी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. या दिवसाची थीम काय होती? तर बास्केटबॉल क्राफ्टिंग अँड एन्ड्युरिंग लिगसी फॉर अ बेटर फ्युचर अशी या दिवसाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. FIH वार्षिक पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला गोलरक्षकाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं, त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.